काल सगळीकडे बाप्पाचं आगमन झालं आणि त्याच निमित्त मी इथं बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवले. त्याचीच रेसिपी मी इथं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मोदक बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी ओलं खोबरं किसून घेतले आणि जितकं खोबरं आहे तितकंच गूळ घ्यायचं आहे. इथं कढईमध्ये 1 चमचा तूप गरम केले. तूप गरम झाले की त्याच्यामध्ये हे किसलेलं खोबरं घालायचं. 1 मिनिट मध्यम गॅसवर परतून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये गूळ घालायचं. गूळ विरघळेपर्यंत मध्यम गॅसवर परतून घ्यायचं. तर त्याच्यामध्ये आवडेल ते ड्रायफ्रूट आणि विलायची पूड घालायचं. परत 1 मिनिट हे सारण मध्यम गॅसवर परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं. आता हे सारण थंड व्हायला बाजूला ठेवू. आता मोदक बनवण्यासाठी उकड काढून घेऊ. अर्धी वाटी दूध, 1 वाटी पाणी घालून हे चवीपुरतं मीठ घालायचं. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये मी इथं 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले. ते पीठ घालायचं आणि हे पीठ अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं. गॅस मध्यमच ठेवायचं आहे. व्यवस्थित उकड मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचं आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनटं हे उकड बाजूला ठेवू. 15 मिनिटानंतर हे टोपातलं उकड मी ताटामध्ये ट्रान्सफर करून घेतले. आता त्याला मॅशरने किंवा हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीनं. आता छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याची लाटी बनवायची. 1 चमचाभर सारण त्याच्यामध्ये भरायचं आणि हे सर्व पीठ अशा पद्धतीनं एकत्र घेऊन आले आणि हे मोदकाच्या साच्यामध्ये घालून खालचं मोदक हलकंसं प्रेस करायचं आणि साईडला आलेलं पीठ एक्स्ट्राचं काढून घ्यायचं. तुम्हाला कळ्या पाडून मोदक येत असेल तर तुम्ही तसं करा. मी सर्व मोदकाच्या साच्यामध्येच केले. इथं सर्व मोदक बनवून तयार आहेत. इथे एका टोपामध्ये मी पाणी गरम केले आणि त्याच्यावर केळीचं किंवा हळदीचं पान ठेवा. माझ्याकडे ते दोन्ही नव्हते म्हणून मी हे मकाच्या कणसाची साल ठेवले. आता हे बनवून घेतलेले सर्व मोदक ह्याच्यावर ठेवायचं. आता ह्याच्यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवर अर्धा तास हे मोदक वाफवून घेऊ. इथं अर्धा तास आपले मोदक वाफवून झाले. तर अशा पद्धतीनं बनवून तयार आहेत बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक. बोला गणपती बाप्पा मोरया. भेटू असंच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.